हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। थोडासा आवाज बसल्यासारखा आहे कारण तर खूप सर्दी झाली आहे त्याच्यामुळे। तर सकाळची वाजलेत 6:30 आणि मी सकाळी टिफिन बनवायला उठले। इकडे बघा, खिडकीमधून उजेड दिसते, थोडासा जास्त उजेड नाही पडत आहे म्हणून लाईट लावलेला आहे। आता सकाळचा टिफिन बनवायचा आहे, पण त्याच्या आधी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे। आज माझ्याकडे कोणीतरी येणार आहे। कोण येणार आहे ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल, कारण तर आता सकाळीच पोहोचणार आहे। गावाकडून कोणीतरी येत आहे, तर तुम्हाला बघायला मिळेलच कोण आहे ते। आणि मी आता सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे, मिस्टरांना टिफिन देण्याची। तर आता मिस्टरांना टिफिन द्यायचं आहे, तर टिफिनवरती आज मी बनवणार आहे मस्त भेंडीची भाजी। तर भेंडीची भाजी, चपात्या, भात वरण करून मी मिस्टरांना टिफिन देणार आहे। तर इकडे बघा, अद्विक पण उठलेला आहे माझ्यासोबत सकाळी। काही काम नाही त्याचं माझ्यासोबत उठायचं, पण तरीही उठला आणि तो बघा भांडी घेऊन बसला। शिवांश तेवढा झोपलेला आहे आणि आम्ही दोघीच मायलेक उठलो। तर चला, मला सर्दीमुळे बरं वाटत नाही, तर सकाळी गरम गरम चहा प्यावीशी वाटत आहे। गरम गरम चहा पिते आणि त्यानंतर मग टिफिन बनवून घेते मिस्टरांचा। तोपर्यंत जी व्यक्ती येणार आहे ती व्यक्ती येऊन जाणार। चहा पिऊन घेते माझ्यासाठी, मस्त लवंग आणि विलायची टाकून आज चहा करू। बस बस, तूच बस खाली, अदू बस ना तू खाली। लवंग आणि विलायची पूड करून घेतली, आता मी टाकते चहामध्ये। तोपर्यंत भेंडी आहे ना, ती मी चांगली पुसून घेते आणि कट करून घेते भाजीसाठी। म्हणजे इकडे चहा पण होत राहणार आणि दुसरीकडे भेंडी सुद्धा माझी कट करून होणार म्हणजे भाजीसाठी। अजून नाही आताच धुतली भेंडी, त्याची ओली आणि पाणी येते ना, ती पुसून घ्यावी लागते। एकीकडे चहा होत आहे आणि एकीकडे मी भेंडी पुसून घेते, दुसरीकडे भेंडीच्या भाजीमध्ये टाकायचं। दाण्याचं कूट लागणार, शेंगदाण्याचं कूट लागणार, एकीकडे शेंगदाणे सुद्धा भाजून घेते, म्हणजे तीनही कामं होत राहणार। अजून काय चाललं? जी व्यक्ती येत आहे ती गावाकडनं येते आणि एकदम माझ्या जवळची आहे। सकाळी 8-9 वाजेपर्यंत पोहोचला, तर तुम्हाला बघायला मिळेल कोण आहे तर, आणि नंतर ओळख तर करूनच देते मी। भेंडी पुसून झाली सगळी, आपली बाजूला ठेवली आणि इकडे शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहे। म्हणजे भेंडीच्या भाजीसाठी शेंगदाणे घालते ते सुद्धा भाजून झाले आणि थंड होऊ देते आणि त्यानंतर तिची ना थोडीशी दरदरी पावडर तयार करून घेते। इकडे चहाला पण उकडी आहे, म्हणजे चहा पण झाला, पटकन चहा घालून घेते। काय झालं तुम्ही? मस्त लवंग आणि विलायची टाकलेली चहा बनवलेली, मस्त कपभर चहा पिते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते। चला मग चहा पिऊन घेते गरम गरम, त्यानंतर बोलते। आता मस्त चहा वगैरे पिऊन झाला, त्याची टिफिन बनवायला सुरुवात करते। तर इथे भेंडीची भाजी सांगितलंच तुम्हाला, भेंडीची भाजी करणार आहे, तर भेंड्या धुवून ठेवल्या, आता कट करायच्या बाकी। आणि इकडे शेंगदाणे सुद्धा भाजून झाले, आता ती थंड झाली का त्याची थोडीशी अशी जाड पावडर तयार करून। तर चला, मी आता काहीच शेअर करत नाही स्वयंपाक बनवताना। टिफिन वगैरे बनवून झाला, स्वयंपाक बनवून झाला की त्यानंतर बोलते तुमच्याशी। तर आता सकाळचा स्वयंपाक वगैरे करून झाला, म्हणजे आता फक्त ना टिफिन पॅक करून द्यायचा बाकी आहे। मिस्टर गेलेत, जी व्यक्ती गावावरून येत आहे ना तिला घ्यायला, आता थोड्या वेळामध्ये ती येईल। तर मिस्टर गेले होते घ्यायला, पण इकडे माझा स्वयंपाक वगैरे करून झाला। अद्विक इकडे झोपलेला आहे हॉलमध्ये पाळण्यामध्ये, आणि शिवांश पण झोपलेला आहे। अजून त्याची स्कूल सुरू व्हायची आहे, 1 दिवस बाकी आहे त्याच्या स्कूलला। तर आता तो आरामशीरच उठतो, तर 1 दिवस निवांत आता उठेल तो। तर इथे मी वाट बघत आहे त्या व्यक्तीची जी घरी येणार आहे। तर वाट बघता बघता बराच वेळ झाला, अजून आली नव्हती, तर परत मग मी दार वगैरे लावून दिलं आणि आता आली। तर बघा आता खोललं, तर कोण आलं आहे, तर ही आहे माझी सगळ्यात लहान बहीण, जी अकोल्याला पोलीसमध्ये आहे। तर 1 वर्षानंतर ती आली। तर मग आता आल्यानंतर बघा, पहिले तर मुलांकडेच गेली, मला पण भेटली नाही, पहिले मुलांना बघितलं आणि त्यानंतर मला। तर इथे बघा, माझ्या मुलांवरती भरपूर जीव आहे तिचा, अद्विकवर आणि शिवांशवर पण जीव आहे।
आल्या आल्या शिवांशकडे गेली, शिवांशला उठवलं आणि गावाकडून थोडंसं सामानसुद्धा आईने पाठवलं, तर ते मिस्टर घेऊन आले खालून, कारण तर 4थ्या मजल्यावरती यावं लागतं. सोबत तिची बॅग पण होती. एवढं सामान तिला एकटीला आणता नसतं आलं, तर मिस्टरांनी तिचं सामान आणलं. इथे बघा आल्या आल्या शिवांशला उठवलं. शिवांश अजूनही झोपेतच आहे, अजूनही नीट उठलेला नाही. अद्विक मात्र झोपलेला आहे. तर बहीण आलेली आहे, तर ती फ्रेश होत होती तोपर्यंत इकडे मिस्टरांचा टिफिन पण मी पॅक करून घेतला. त्यानंतर मग मिस्टर ऑफिसला निघून गेले. तर आता वाजले दुपारचे 3:30 आणि आता 3:30 वाजता परत ब्लॉगला सुरुवात केली, कारण माझ्या घरी माझी लहान बहीण आली आहे, अकोल्याला असते, पोलीसमध्ये आहे. तर आता ती थकून आली होती, सकाळी रात्रभर प्रवास केला, सकाळी थकून आली, त्याच्यामुळे थोडासा आराम केला. सकाळी जेवण वगैरे केलं, त्यानंतर आराम केला आणि दुपारचा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर परत आपल्या ब्लॉगला सुरुवात केली. पास्ता चालू आहे बनवणं. तर आम्ही पास्ता बनवत आहोत दुपारच्या छोट्या भुकेसाठी म्हणलं तरी चालते, संध्याकाळच्या. तर माझी बहीण बनवत आहे पास्ता हा ना किराण्यामध्ये आणला होता, तेव्हापासून तसंच पॉकेट ठेवलेलं होतं, मी बनवलंच नाही. सोबत मॅगी पण होती, तर मॅगी मी बनवली होती याच्या आधी, तर त्यातली थोडीशी मॅगी शिल्लक होती. पास्ता थोडासा शिजायला वेळच होता, तर मग म्हटलं की थोडीशी मॅगी टाकून देते का एवढी, तर ती म्हणाले ठीक आहे. तर मग आम्ही पास्त्यामध्येच मॅगी टाकून दिली उकडायला. मॅगी आणि पास्ता उकडून झाला आणि त्यानंतर इथे पास्ता फोडणी द्यायला घेतला. मी याआधीनं पास्ता कधीच खाल्ला नाही, आता आज घरी बनवत आहोत, तर आजच मी पहिल्यांदा पास्ता खाणार होते. तर बनवते कसं तेही माहीत नव्हतं आणि टेस्ट कशी लागते तेही माहीत नव्हतं, आजच खाणार होते. तर इथे पास्त्याला फोडणी देऊन झाली, म्हणजे त्यात कांदा, मिरची, टमाटर हे वगैरे सगळं टाकून दिलं आणि त्यानंतर मग पास्त्यासाठी मसाला काढून घेतला होता, आता तो टाकायचा बाकी होता. त्याच्यासोबत तिखट, मीठ आणि थोडीशी हळद ही पण टाकायची बाकी होती. ते इथे पास्त्याचा मसाला टाकून दिला आधी आणि त्यासोबत हळद, तिखट, मीठ वगैरे टाकून दिलं आणि ते फोडणी देऊन तयार आहे. आता फक्त याच्यामध्ये पास्ता टाकायचा बाकी होता, सोबत थोडीशी मॅगी जी उकडून घेतली ते सुद्धा एकत्र टाकून दिली. इथे बघा आत्ता पास्ता फोडणी देऊन झाला. आता हे कसं लागणार होतं हे माहीत नाही. आता मॅगीची टेस्ट तर माहीत आहे कशी लागते, पण पास्त्याची टेस्ट कशी लागणार हे माहीत नव्हतं. मस्त रंग बघा किती मस्त आला पास्त्याला, फोडणी पण खूप मस्त दिली होती तिने, वास मस्त येत होता आणि खायला तेवढंच टेस्टी लागणार होतं हे माहीत होतं. तर आता इथे बघा पास्ता फोडणी देऊन झाला, त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दिली आणि सुद्धा मस्त लागते. आणि ती पास्त्याला चांगली फोडणी दिली. बहीण फोडणी देत आहे, मी फक्त शूट करत आहे. तर पास्ता फोडणी देऊन झाला आणि त्यानंतर आता आम्ही इथे खायला बसलो. शिवांशला आधी वाढून दिलं, त्याच्यानंतर माझ्या बहिणीने घेतला थोडासा आणि मग आता माझ्या ताटामध्ये. तर आम्ही टोमॅटो सॉससोबत पास्ता खाणार होतो आज. टोमॅटो सॉस सोबत चांगला लागतो पास्ता. तर पहिल्यांदाच खायला घेतला पास्ता, तर पहिल्यांदा जेव्हा मी खाल्ला तेव्हा मला चांगला वाटला, टेस्ट चांगली वाटली, मॅगीपेक्षा थोडी वेगळी वाटली आणि खरंच खूप चांगलं वाटते. कधी अशी छोट्या भुकेसाठी घरात जर एखादी पॉकेट आणून ठेवलं, कधीतरी बनवतो म्हटलं तर चांगलं आहे. शिवांशला खूप आवडला. शिवांशला विचारलं कसं झाला पास्ता, तर चांगला झाला म्हणाला. तर आता पास्ता वगैरे खाऊन झाला, पण बाहेर खूप पाऊस येत आहे, तुम्हाला दाखवते बघा. शिवांश चाल, हे बघा इथं पाऊस येत आहे, खूप पाऊस येत आहे, पूर्ण पाऊस पाणी जमा झाले इकडे बघा. हा तुझ्या हातावर पण पाणी येतं, खूप जोराचा पाऊस येते बघा इथे. काय दूर तर बघा कसं पांढरं दिसत आहे, खूप पाऊस येते बघा, इतकं पाणी जमा झालं, एकाएकी पाऊस सुरू झाला. आता संध्याकाळचे 7 वाजले आहे, सगळे कामं संध्याकाळचे आवरून आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. लहान बहीण आली तुम्हाला सांगितलं, तर आता तिच्या आवडीचा आज मस्त बेत बनवणार आहे. तिला जी आवडते ती, मला पण आवडते, तिला पण आवडते. तर आज बनवणार आहे मस्त नॉनव्हेज चिकनची भाजी बनवणार आहे. मिस्टरांसाठी वेगळी भाजी बनवते आणि अद्विकसाठी भात वरण कुकरला लावते. तर आता तेच स्वयंपाकाची तयारी करते. डाळ काढली, पाऊस खूप आला मग अशी तुम्हाला दाखवलंच पाऊस येताना, पण खूप वेळपर्यंत पाऊस आला, अजूनही बाहेर बारीक असा थोडा पाऊस चालूच आहे. तर आता स्वयंपाक तर बघाशी सुरू केला होता, भाजीची तयारी करत आहोत. इकडे चपात्यांचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे, चिकनची भाजी करणार आहे. तर इथे कांदा भाजून घेतलाय आणि इथे खोबरं मी मसाला वाटून घेते. मसाला वाटून घेतला आणि त्यानंतर इथे भाजी फोडणी द्यायला घेतली. तर आज बहीणच भाजी फोडणी देत आहे. बहिणीनंच पास्ता पण केला दुपारी नाश्त्यासाठी आणि आता चिकनची भाजीसुद्धा तीच करते, कारण मला खूपच दिवस झाले मी भाज्याच करणं सोडलं आहे नॉनव्हेजच्या, त्याच्यामुळे मला जमते नाही जमत, माझ्या हातची चांगली होते नाही होत ही भीती असते मनामध्ये, म्हणून मग मी ती आता नेहमी खाते, तर तिलाच मी बनवायला सांगते.
इकडे अकॅडमीमध्ये होते तेव्हा माझ्याकडे यायची, तर तेव्हा तिलाच मी बनवायला सांगायचे नॉनव्हेजची भाजी, आणि तिची हातची भाजी मला खूप आवडते. तर खोबरे जे होतं ना ते आम्ही गॅसवरती भाजून घेतलं होतं, असंच तव्यावरती तेल टाकून भाजलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ना त्याची भाजी थोडीशी काळपट होती. भाजी वगैरे फोडणी देऊन झाली, तर चिकन उकडून घेतलं नव्हतं, तसंच टाकलं होतं कारण का ते कोरडं होतं त्याच्यामुळे. आणि ते बघा भाजी बनवून मस्त तयार आहे, तर्री आली आहे भाजीला आणि खूप मस्त भाजी झाली आहे. त्यामध्ये कोथिंबीर पण टाकून दिली आणि जेवणसुद्धा आम्ही करून घेतलं. तर आता जेवण वगैरे करून झालं. तर चला हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.